हा ठीक आहे, पाठवून दे. अनु अनु त्या बाई आलेत, मी सांगितलं होतं तुला गव्हर्नर्स बाईंचं, त्या भेटून तर घेऊन नाही का? बाबा तुम्ही उगाच या सगळ्या गोष्टी. अगं नमस्कार. पूर्णाबाई सकपाळ, मूळ विंचुर्णीची, सातारा जिल्हा, सध्या कोल्हापुरातच असते. वय वर्ष 52. मी पृथ्वीराज सरनाईक, ही माझी मुलगी मंजिरी. नमस्कार. तिच्या मुलीसाठी आम्हाला गव्हर्नन्स म्हणून कोणीतरी हवंय, म्हणून आम्ही बघतोय. 2000 साली काश्मीरात माझं धनी शहीद झालं. लान्स नायक बाजीराव सकपाळ. तवा धन ही अशी कामं करते आम्ही. 12-13 वर्षाचा अनुभव आहे मला. हा, शेवटचं काम पुण्यात केलं. मेडेकर म्हणून फॅमिली होती. आता ते अमेरिकेला असतात, बोजमनला. हा, पण सध्या आता मी पुतण्याकडे राहते, कोल्हापुरातच. हा, त्याच्याकडेच असते मी. तुमची मुलं कुठे असतात? स्वतःचा असं मूलबाळ नाही मला. तुम्हाला मूल नाही आणि तुम्ही मुलं सांभाळता? स्वतःची नव्हती, पण समध्या आईची मुलं लहानाची मोठी केली म्या. अव आपल्या पसात नाही उगवला आंबा, पण दुसऱ्याच्या दारात झाड लावूच नाही असं थोडीच आहे. हे बघा पूर्णताई, मी आणि माझी मुलगी आम्ही दोघंच इथे राहतो. माझा भाऊ आणि त्याची बायको पुण्याहून जाऊन येऊन इथे असतात. मी बऱ्याचदा बाहेरगावी असतो, त्यामुळे इथे मंजिरी एकटीच असते. किंवा तिला सोबत म्हणून आणि बाळाची काळजी घ्यायला म्हणून कोणीतरी आम्हाला हवंय. बाकी घरातलं इतर काही काम तुमच्यावर पडणार नाही. पडलं तरी त्याची काय फिकीर नाही. आता घरात बाळ वाढवायचं म्हणजे घर नेटकं ठेवायला हवं ना. आणि ते तसं नेटकं ठेवायला 4 वेळा उठबस झाली तरी माझी काय बी हरकत नाही, काय बी कुरकुर करायची नाही मी. ठीक आहे, मग तुम्ही जरा बाहेर थांबता का? आम्ही जरा वय जाते ना. साहेब, बाहेर पेरूच्या झाडाला कीड लागली या. नाही म्हणजे तुम्ही मला कामाला ठेवा अगर नका ठेवू, पण झाडाची ट्रीटमेंट करून घ्या. हा, मी आहे बाहेर. बाई चांगलं वाटत ना, जरा फार बोलतात पण ठीक आहे. बाबा काय गरज आहे या सगळ्याची? अनु खरं सांगू, मी बऱ्याचदा बाहेर गावी असतो, तू घरामध्ये एकटी असतेस. माझं मन थाऱ्यावर नसतं. मग शिवराज अंकिता काय 12 महिने 24 तास घरामध्ये असू शकत नाही. आणि शुभ्राला गावण्यापेक्षा तुला सोबत म्हणून मी म्हणतोय, प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. आता ही 2 जण ऑस्ट्रेलियाहून परत येत आहेत. वहिनी आता कसं होणार ग? कोणास ठाऊक, सगळी काळजी त्या परमेश्वरालाच. जे घडतंय ना ते खरं मानायचं की खोटं हेच कळत नाहीये मला. एक संकट कमी म्हणून की काय दुसरं लगेच हातात हात घालून पुढे येऊन उभं राहतं. सत्य आणि मंजिरीचा संसार नाही वाचवू शकलो आपण. प्रियाच्या बाबतीत तसं होता कामा नये. मी आले. कुठं निघालीस? सरनाईक साहेबांकडे. हे बघ, असं घाईत निर्णय घेऊ नकस. जरा सबुरीनं घे आणि काहीतरी होईल नीट. हो कधी निघणार? आणि निघाला तरी तेव्हा खूप उशीर झालेला असेल. वंच सुहासराव परत आले की सरनाईक साहेब त्यांना जे घडलं ते सांगणारच. आणि मग नाही, नकोच ते. मी आले त्यांना भेटून. अगं पण वहिनी, त्या सरनाईकांकडनं किती वेळा अपमान करून घेशील? कितीही वेळा अपमान होऊ देत माझा. सत्यजित आणि मंजिरीचा संसार उद्ध्वस्त होताना बघितलाय. आता प्रिया आणि सुहासरावांच्या संसाराची राख रांगोळी नाही बघू शकत मी.
बबडू, काय काय झालं, काय झालं? हे बघ, हे बघ, हे बघ, आपल्याकडे काय आहे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, काय आहे, काय आहे? हो की नाही? शुभ्रा, अगं काय झालं बाळा? हे येऊ का? या ना मावशी. अगो बायो, ये का ढोगो बाई? हो. दे माझ्या. अगं काय रडतीये? काय माहिती, खूप रडते. द्या 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 माझ्याकडे द्या. आले 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 आले. हा? हा? आईला त्रास द्यायचा होय असा? हा? नाही त्रास द्यायचा असा होय होय. हा, गप्प गप्प गप्प. हा, असं कस गप्प झाली? काय नाव काय म्हणायचं? शुभ्रा. शुभ्रा, लई गोड आहे. टाळ उभरली आहे आमची. हाडपेर बी कणखर दिसती. अजूनही अंगावर घेतीस ना? हा? की नाही, आताच बाहेरचं सुरू केलंय मी. ए गुंडी, गडबड दंगा करतीस वय? हा, का झोपू देत नाही साईला रात्रीची ग? दिवसात अशी शांतच असते ती. हा, रात्रीत जरा रडारड असते आमची. काही सवयी अशा आहेत की त्या मोडतच नाही. म्हणजे अहो म्हणजे तिच्या बाबांचं गाणं ऐकून झोपायची सवय आहे ना तिला. आता ते शक्य होत नाही म्हणून मग रडते. हा, एवढ्या लहान वयात बी बापाचा आवाज बऱ्या ओळखते बघ. हा, कुठे असतात? कुठे हिचं बाबा? हा, ते नसतात इथे. कुठं बाहेरगावी असतात का? हो, म्हणजे कामानिमित्त. हा, आणि मग सासरकडची मंडळी? मावशी काय आहे ना, मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. कसं आहे पोरी, तू माझ्या हातात तुझं मूल नाही, तुझ्या काळजाचा तुकडा दिलाय. तेव्हा जेवढी माहिती मिळेल ना तेवढी बरी ना. नाही म्हणजे तू नाही दिलीस तरी काही अडत नाही. हा, कसं आहे ना मावशी, खर तर माझ्या मुलीला सांभाळायला मला कुणाची गरज नाहीये. पण बाबांनी आग्रह धरला आणि तुम्हाला बघून सुद्धा असं वाटलं की त्या जमलं आपलं नाही ना. मग जमलं की. नाहीतरी आमच्या जवळ अशाच आया येतात ज्यांना आपल्या मुलांची गैरसोय होते. तेवढ्यासाठीच तर असतो ना आम्ही. पण तुझा जीव तुझ्या पोरीत गुंतला या दिसतंय ना मला. आणि अशा घरात काम करायला मला आवडेल. घे, झोपली बघ तुझी लेक. मावशी, तुमचं सामान तुम्ही. माझी थैली ठेवायची जागा तुमच्या माणसानं दावली मला. अच्छा, तू काय बी काळजी करू नकोस, मी होईन ऍडजस्ट. चहा घेणार का? अहो तुम्ही कशाला, मी सांगते ना दादांना. हा ग, माझ्या हातचा पी, गुळाचा करतीये. लई जाग करते बघ मी. आणि मगाशी मी म्हणलं ना, जास्तीच्या 4 गोष्टी करायला लागल्या तरी कुरकुर करणाऱ्यातली मी बाई नाही. आलेच मी. मावशी, मावशी तुमच्याशी मी थोडं फटकून वागले त्याबद्दल सॉरी. मला मावशी म्हणलंस ना, त्यातच जिंकलंस बघ. नाही तर एरवी मी पूर्ण बाईच असते. आणि माझ्या मालकीनी माझ्यासाठी मॅडम. पण तुला मॅडम बनणं मला नाही जमायचं. आणि कधी म्हणू सुद्धा नका. आलेच मी. नेत्रा, काय झालं? बरं वाटत नाहीये का? आराम कर थोडासा. नाही, मला बरं आहे. पण या घरावर जे नवीन संकट येणार आहे त्याची चाहूल लागली म्हणून अस्वस्थ आहे मी. अगं हे काय चाललंय? कालपासून आईची तब्येत बरी नाही, तू हे असं घेऊन काहीतरी बडबड करतेस. मला नक्की सांगशील का काय झालंय ते? स्पष्ट बोल. गौरांग, प्रिया परत येते ऑस्ट्रेलियाहून.
अरे देवा. गौरांग, मी आईंशी बोलायचा प्रयत्न केला, आत्यांशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या दोघी माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. प्लीज तू तरी ऐकून घे. तुला कळतंय नाही किती गंभीर आहे ते. ठीक आहे ना, प्रिया परत येते या गोष्टीचं आपण केवढं टेन्शन घ्यायची गरज आहे. आणि तसंही प्रिया परत आली तर ती आता सुहासच्याच घरी जाणार. अगं तिचं लाईफ सेट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू या गोष्टींचं टेन्शन कशाला घेतेस? ग दादाला काय वाटेल, आई काय म्हणाली, आत्या कशी वागली, हे सगळं एका बाजूला. तू आता फक्त स्वतःचा विचार कर. नेत्रा, तेच तुझ्या भल्यासाठी आहे. गौरांग, माझ्या भल्यापेक्षा या घराचं भलं जास्ती महत्वाचं आहे माझ्यासाठी. माझ्या हातनं ज्या काही चुका घडल्या त्याच्याबद्दल प्रायश्चित्त घ्यायचंय मला. माझ्या चुका सुधारण्याची संधी तर द्या. तुला हे कळत नाहीये का की प्रिया एकदा या घरात आली आणि तिला जर दादा आणि मंजिरी वहिनींमध्ये ताण निर्माण झाला हे कळलं तर ती कधीच हे घर सोडून जाणार नाही. तिला हेच हवंय. याचा दादांना खूप मनस्ताप होईल. गौरांग, नेत्रा, काय बोलतेस तू हे सगळं? अगं ते सगळं जाऊ दे ना, ते जुनं आहे आता. काहीही संपलेलं नाहीये हे कळत नाहीये का तुला? प्रिया कधीच हे विसरणार नाहीये. आणि एकदा का माणूस सुडाच्या भावनेनी पेटला की तो काय करू शकतो हे माझ्याकडे बघून तरी लक्षात घे. ते काही नाही. तू प्लीज आईंशी बोलायचा प्रयत्न कर. तू आईंना सांगायचा प्रयत्न कर. प्रिया काहीही झालं तरी या घरी येता कामा नये. नाही नेत्रा, मी आईला काहीही सांगायला जाणार नाही. एक तर तिची तब्येत बरी नाहीये. हे बघ, तुला जे काही सांगायचं असेल ना तू दादाला सांग, त्याच्याशी जाऊन बोल. चालेल, मी दादांशी बोलते. ते मला काहीही बोलले तरी चालतील, पण मला दादांशी बोललंच पाहिजे. या घराच्या सुखातला सगळ्यात मोठा अडसर प्रिया आहे आणि तो दूर झालाच पाहिजे. काय ग, कसा केला दिवस? पूर्णाबाई काय म्हणतात? चांगल्या आहेत. तुझं जमलं का त्यांच्याशी? माझ्यापेक्षा शुभ्राचंच जास्त जमलंय. त्यांच्याकडे बघून केवढी हसते. चला, गुड. मी तुला म्हटलं नव्हतं? बाबा, त्यांना माहित नाहीये मी इथे अशी माझ्या वडिलांबरोबर का राहते. त्यांनी मला शुभ्राच्या बाबांबद्दल विचारलं, पण मी सांगितलं त्यांना की ते कामानिमित्त बाहेरगावी असतात म्हणून. अगं, आज ना उद्या त्यांना कळणारच नाही. उद्या कोर्टामध्ये केस उभी राहिली की मग? बाबा, मग आपण कोर्टातल्या गोष्टी घरी नको ना डिस्कस करायला? अगं, पण मुधोळकरांकडची मंडळी आपल्या घरावरती धडका मारायचे थांबवणार आहेत का? असं वाटतंय तुला? शिवाय त्या इथे 24 तास असणार आहेत ना. असं ना तसं त्यांना कधीतरी कळेलच ना. आणि मी म्हटलं कळू देच. माझी मुलगी सासर सोडून घरी आली तर लोक काय म्हणतील याची पर्वा करणारातलं मी नाहीये. त्यांची तशी तेव्हा पर्वा केली म्हणूनच आज तुला या नरकामध्ये ढकललं मी. बाबा प्लीज जाऊ देत ना तो विषय. अगं, मला एवढंच म्हणायचं आहे की तू जे काही पाऊल उचललंयस ना त्याच्यामध्ये शरम वाटण्यासारखं काही नाही. उद्या तशीच वेळ आली ना तर मी सुद्धा लोकांना ओरडून सांगेन, अभिमानाने सांगेन की माझ्या मुलीच्या नवऱ्याने शेण खाल्लं आणि तो जात सहन न करता माझी मुलगी कणखरपणे घराबाहेर पडली. चला, विषय संपला. तुम्ही आमच्याशी केलेल्या सौद्यानुसार मला सांगतो अजयराव, आम्ही इतका आटोकाट प्रयत्न केला तुमच्या मिसेसला शोधायचा, पण तुम्ही आमच्याशी केलेल्या सौद्यानुसार तुमचे काही मिसेस सापडेच ना. मग आता त्या मुधोळकरने त्याला कुठल्या तिजोरीत बंद करून ठेवलंय काही कळे ना. मग पण आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे का? नाही आहे त्याच्याकडे. म्हणजे तो तिला शोधतोय पक्क माहितीये मला. तुम्ही त्याला नाही ओळखत. स्वतःच बाई घरात दडवून ठेवायची आणि स्वतःच कांगावा करायचा. घालवली आहे.
कसला नीच माणूस आहे तो मुदोळकर. त्या रिकाम्या डोक्याला एवढी अक्कल असेल असं वाटत नाही मला. तांबडे बाबा म्हणतात, संत श्रेष्ठ तांबडे बाबा असं म्हणतात की दिसतं तसं नसतं. तुम्हाला हसू येईल, तुम्हाला वाटेल विनोद करतोय मी. आम्ही बघा एवढे हँडसम देखणे, सगळ्या माया त्या मुदोळकरच्या पाठीमागे त्याच्याकडे अट्रॅक्ट होता, इन्क्लुडिंग माय मिसेस. काय आहे काय हो त्या मुदोळकर मध्ये एवढं? त्याच्यापेक्षा आम्ही कितीतरी जास्त हँडसम आहोत. असो तो आता चर्चेचा विषय नाही. आम्ही आमचं काम चालू ठेवलंय, तुम्ही तुमचं काम चालू ठेवलंय ना. प्लॅन खूप सिम्पल आहे दादा. जसं सत्यजितच्या फॅमिली लाईफचे रस्ते लागलेत. तो ऑफिसलाही फारसं जात, आणि त्यात तुम्ही रपारप सगळ्या जमिनी घेतल्यामुळे त्याचा तो पार्टनर विहंग भोसले तोही खूप पॅनिक झाला असणार. कचाड्यात सापडलेल्या उंदरासारखी हालत झाली असेल त्याची. तो विषय नाही. पुढे पुढे आता विहंग भोसलेला एक ऑफर द्यायची. कसली ऑफर? चहा मागवा. हा पाडन मी चहा मागवा, मग सांगतो दादा. चहा मागवल्यावर सांगाल तुम्ही. काय डेअरिंग बाज माणूस आहे हो तुम्ही. तुमचा हा स्वभाव फार आवडला आपल्याला. बेधडक एकदम. कुणाची काय चिंता करायची नाही, आपल्याला पाहिजे ते बोलायचं. मस्त सिद्ध पुरुष. ही स्टाईल किती जरी उत्तम असली ना तर आमच्या समोर मारायची नाही. आमच्या समोर ही स्टाईल माराल तर आधी आम्ही तुमचे केस एकूण एक उपटून टाकू. नंतर तुमच्या मानेची तुमच्या हाताशी अशी गाठ बांधून सोडवता आयुष्यच आहे. तुमचे मिसेस सापडले की नाही मला माहित नाही, पण तुम्ही हरवून जाल याची काळजी आम्ही स्वतः जातीने घेऊ. तेव्हा स्टाईल कितीही उत्तम असली तरी कुठे आणि कुणासमोर मारायची त्याचं भान असू द्या. दिलेली समज लक्षात राहील अशी अपेक्षा करतो. समंजस आहात, समंजसपणे वागा. नैन तुम्हारे दर्पण मेरा. चांगली येते. नैन तुम्हारे दर्पण मेरा. कसं करतो असे? अब तो दर्शन दे दो बाबा. अब तो दर्शन दे दो बाबा. दे दो बाबा. सौदा आमच्याशी करता सौदा. अरे काल अशक्या वाडेकरचा मुलगा भेटला होता. वाडेकर म्हणजे? अशोक वाडेकर, मीरा फॉर्माला, माझा वर्गमित्र. त्याचा मुलगा स्वप्नील, तो सध्या कोल्हापुरात आहे. स्मार्ट बॉय. लहान असताना पाहिलं होतं मी त्याला. त्याच्यानंतर मग अशक्याची फॅमिली नागपूरला गेली. आता इंटरनेटवरती भेटला तेव्हा मला म्हणाला की माझा मुलगा सध्या कोल्हापुरातच आहे. म्हटलं भेटतो त्याला. युकेत शिकलाय, स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे त्याचा. मी अशक्याला म्हटलं सुद्धा काय आधी भेटला असतास तर लेखा तुझ्या पोराला मी जावई करून घेतला असता म्हणून. पण दादा मला असं वाटतं की तू घाई करू नकोस. कसली घाई? दादा तू लहानपणी मला कापूस कोंड्याची गोष्ट सांगून जाम गंडवलंस. पण दादा आता मी लहान राहिलेलो नाही. मला व्यवस्थित कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. तू त्या स्वप्नील वाडेकरचा मनूसाठी विचार करतोयस आणि म्हणूनच मी तुला म्हणालो की घाई करू नकोस. अरे दादा आपली मनू म्हणजे काय बटनवाली भावली आहे का? अरे पण मी ती आत्ता कुठे सत्यजित रावांपासून वेगळं होण्याचा विचार पचवू पाहते.
त्यात तू तिच्यावर एवढ्यात दुसऱ्या लग्नाचा विचार लादू नकोस. कोण लागतं इथं? का लागतं मी? हे बघ, स्वप्नील हा एक उत्तम मुलगा आहे आणि मी काय धाडकन त्याला मंजिरीच्या समोर आणून उभा नाही करत आहे. हा, पण मी अशा सिच्युएशन्स घडवून आणू शकतो की जेणेकरून ते दोघे एकमेकांच्या समोर येतील, त्यांची ओळख होईल. पुढचं काय ते मग आपसुकच घडेल. मी फक्त लांब राहून थोडस लक्ष ठेवून राहणार आहे. आणि दादा, तुला खरंच असं वाटतंय तू जे हे काय सगळं करणार आहेस ते आपल्या मनूला कळणार नाही? काळजी घेईन त्याची. हे बघ दादा, तरी सुद्धा मला असं वाटतं की हे बघ शिवराज, माझ्या मुलीची बिघडलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत. तर माझ्या मुलीचं आयुष्य एक अन्न संपणाऱ्या कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखं होऊन जाईल.